ठाणे महापालिकेतील शिवसेना गटनेते पवन कदम यांच्या नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या गटनेते कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जल्लोषात पार पडले। यावेळी बोलताना शिंदे यांनी या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला। ठाणेकरांनी शिवसेनेवर दाखवलेल्या विश्वासाचे विकासकामांतून सोने करा असा सल्लाही त्यांनी नगरसेवकांना दिला। कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळोळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। किंबहुना ठाण्यातल्या जे कोणी आपले नागरिक आहेत त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या एक सोडवण्याचं काम या पक्ष कार्यालयातून होईल। आणि हा पक्ष कार्यालय शिवसेनेचं तसं शाखा आपला आधार वाटतो लोकांना, तसंच या कार्यालयातून देखील सगळ्यांची कामं होतील असा विश्वास व्यक्त करतो। पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। ठाणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर नगरसेवकांची संख्या शिवसेनेच्याही 76 नगरसेवकांची संख्या झाल्यामुळे त्या ठिकाणी जे आमचं पूर्वी दालन होतं शिवसेना पक्षाचं ते फार लहान होतं। त्या ठिकाणी तेवढ्या सदस्यांना बसण्याची आसन व्यवस्था नव्हती, म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केली आयुक्त साहेबांना की 76 नगरसेवक आमचे आहेत, शिवाय आमच्या अजून 10 नगरसेवक स्वीकृत, त्याच्यामुळे ही संख्या वाढणार आहे। दालन आम्हाला थोडं मोठं हवं आहे। विशेष करून ज्या आमच्या महिला नगरसेविका आहेत त्यांना विश्रांती कक्षाची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी असं एक सुस्थितीत दालन आणि महिलांसाठी एक स्वतंत्र कक्ष अशा पद्धतीचं दालन तयार केलेलं आहे। आणि मला याचा आनंद आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या शुभ हस्ते या दालनाचं उद्घाटन झालं, लोकार्पण झालं आणि हा एक क्षण, आनंदाचा क्षण माझ्या जीवनात आहे। आणि मी ज्या पद्धतीने उपशाखा प्रमुख म्हणून शिवसेनेत काम केलं, आज गटनेता म्हणून महापालिकेच्या नगरसेवकांच्या बरोबर काम करण्याची मला शिंदे साहेबांनी संधी दिली। गुरुवर्य दिघे साहेबांचं मार्गदर्शन, त्यांचा आशीर्वाद आणि हिंदुहृदय सम्राट सरसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ज्या पद्धतीने कार्यप्रणाली आहे त्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं जाईल। आणि या ठिकाणी महापौर आहेत शर्मिलाताई पिंपळकर, त्याचप्रमाणे अनुभवी सभागृह नेते हनुमंतराव जगदाळे यांच्या माध्यमातून ठाणे महापालिकेचा गाडा तर आम्ही हाकतोच, परंतु या ठाण्याचे संपर्क प्रमुख डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे शिवसेना जिल्हा प्रमुख खासदार नरेश म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेच्या विविध कामांमध्ये नागरिकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याची संधी या माध्यमातून मिळालेली आहे आणि ती संधी आम्ही सर्वांना उपलब्ध करून देऊ। आणि ज्या पद्धतीने मगाशी दिघे साहेब, शिंदे साहेबांनी सांगितलं की सर्वसाधारण नागरिकांची कामं या दालनातून सुटली गेली पाहिजेत आणि तसाच प्रयत्न सर्व नगरसेवकांना एकत्र घेऊन या ठिकाणी केला जाईल आणि याचा मला आज आनंद आहे।